डुगूने तो व्हिडिओ जर खरंच आत्याला दाखवला तर आपण मेलो. आपण नाही, तू. मी? येस, फक्त तू. कारण तू मला भेटायला आली आहेस, मी तुझ्याकडे आलेली नाहीये. त्यामुळे ह्याच्याशी कसं डील करायचंय तुझं तू बघ. डुगू, डुगू. अहो मी ए डुग्या, अरे काय धावतोयस कुठे तू? आणि काय रे, मी तुला चारूला बोलवायला पाठवलं होतं ना, मग कुठे आहे ती? एक मिनिट, हे काय तू अजून मोबाईलवरच खेळतोयस ना? डुग्गू मार खाशील ना. मी तुला म्हणलं होतं मोबाईलवर खेळायचं नाही म्हणून. काय रे डुग्गू, ऐकत का नाहीयेस तू? अरे ए डुग्गो, डुग्गो लागलं असतं ना आता माका. आता कोणाचं काय करून इला हा? काय झालायचं आता? काय नाही हो, मावशीकडे गेला होता ना राहायला, तिथून हे नवीन मोबाईलवर गेम खेळायचं शिकून आलाय. मगाशी त्याच्यावरूनच ओरडले त्याला, म्हणून आता मोबाईल लपत पळून गेलाय तो. डुग्गू पण ना. मंजू आत्या, डुगू कुठे गेलाय? डुग्गूचं सोड, मला सांग चारू, सकाळपासून होतीस कुठे ग तू? आणि हे काय आता बाहेरून येतेस? चारू कुठे गेली होतीस तू? अगं मंजू आत्या, ते मी इकडेच निशीकडे जाणार होते, पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की लाली आत्यांना आवडणार नाही, म्हणून नाही गेले. मंजू आत्या, मी आलेच हा जरा. देवा, ही चारू ना कधी कधी काय वागते समजतच नाही. फार विचित्र वागते हो ही. फक्त चारूच नाही, तर या घरात आता कोणाच्याच वागण्याला तारतम्य रवलेला नाही हा. जो तो मनाला वाटेल तसा वागता. डुगू, डुगू. श्रीनू, डुगू आलाय का इकडे? श्रीनू, मी तुझ्याशी बोलते. तो इथे कुठे दिसतोय का तुला? उगाच काय येतेस माझ्या समोर? तुला हो किंवा नाही एवढ्या एका शब्दात उत्तर देता येत नाही? मुळात तुझा प्रश्नच चुकीचा आहे आणि तुझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, हे एव्हाना तुझ्या लक्षात यायला हवं होतं. श्रीनू, तू जरा आता जास्तच बोलायला लागलायस. एकदा फक्त आपलं लग्न होतं, मग बघ. काय मूर्ख मुलगी आहे काही? हिला अजूनही का असं वाटते की मी हिच्याशी लग्न करेन? कधी सुधारणार काय माहित. मी स्वतःच खरं करायचं असते. डुगू, डुगू. अरे मंजू आत्या, तुला बोलवते. डुगू, लवकर बाहेर ये. डुगू, डुगू, बाहेर ये लवकर. डुग्या कुठे गेलास? डुगू, आओ आओ, ऐका ना, डुगू घरात कुठेच नाहीये.
मला भीती वाटायला लागली आता. अगं असा तिकडेच काहीतरी. नाहीये, घरात सगळीकडे शोधलं, त्याला कुठेच नाहीये तो. कुठे गेला असेल माझा मुलगा? अहो मंजू वहिनी, कशाला टेन्शन घेताय? नीट शोधलात का तुम्ही त्याला घरात? असेल इकडे कुठेतरी. अहो, नाहीये कुठेच तो. मगाशी तो फोनवर खेळत होता म्हणून मी त्याला ओरडले. अरे देवा, अहो म्हणून हा घरातून निघून तर गेला नसेल ना? अगं मंजू वहिनी, काय नको ते प्रश्न डोक्यात आणताय हो? होय तर असं काय करतस तू मंजू? सगळं हायसरच असत ना, पण तो काय जाणारा? इथे कुठेतरी खेळत असणार बघ. मंजू मामी तू शांत हो आधी प्लीज. बघ माझा मोबाईल आहे ना त्याच्याकडे, मग आपण माझ्या मोबाईलवर फोन करू. तो सापडेल लगेच. हा हा हा, मीच फोन करते. हा अरे देवा, डुग्गूकडे ह्याचा फोन आहे. आता जर हा फोन श्रीनूच्या हातात सापडला ना, मग काय खरं नाही. लागला फोन? हा, काय झालं बोला ना. बंद येता फोन. काय बंद आहे? नाही नाही नाही, तो मला वाटतं ना, तो उमा वहिनींकडे काहीतरी खायला गेला असेल. हा 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 हा, असं असू शकतं. मामी हे बघ, तू आधी शांत हो. हे बघ, तू त्याला ओरडशील किंवा मग आई ओरडेल म्हणून त्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल. आणि तसंही माझ्या मोबाईलची बॅटरी लोच होती ना, तो बंद झाला असेल कदाचित. हे बघ, मी जाऊन बघून येतो. हा श्रीनू थांब. तुला ना तिकडे जायला नुसता बहाणा हवा असतो. तू नाही जायचं, मी जाते. नाहीतर बंधू काका, अहो तुम्ही उमा आत्याला फोन करून विचारा ना डुग्गू तिकडे आहे की नाही. मग कोणाच तिकडे जायची गरज नाहीये. मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा सांग, मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे नीट ठरवायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या आणि दादा मामा उमाईच्या मध्ये अजिबात यायचं नाही. नाहीतर मी स्वतः हिच्या हाताला धरून हिला घराच्या बाहेर काढेन. ए बाई, मी तुझ्या पाया पडते, जरा गप्प बसतो आता. अहो शांत बस जरा. पताका मुद्रा वर, हा हात वर, सा खाली अँड डाऊन. खाली. डुग्गू, अरे घरी सगळे तुला काय रे श्रीनू, काय झाला? उमाई, डुग्गू आला होता का इकडे? नाही रे, सकाळपासून तर हा येऊक नाही. काय रे श्रीनू, काय झाला? इकडे पण नाहीये. मग इथे पण नाही म्हणजे? श्रीनू, काय झालं काय? मग अगं, डुग्गू घरातून सकाळी बाहेर गेला, तो परत घरी आलाच नाहीये.
अरे पण तो मग गेला कुठे? श्रीनू श्रीनू ऐक, काय ते नीट सांग, नेमकं काय झालं काय? अगं तो सकाळपासून मोबाईलवर गेम खेळत बसला होता, तर मंजू मामी त्याला ओरडली, म्हणून कदाचित चिडून तो घरातून बाहेर निघाला. आम्ही सगळे त्याला शोधतोय, तो कुठे दिसतच नाहीये. अरे देवा, आता खय शोधायचं आहे का? मावशी, अगं डोंट वरी. आय थिंक डुग्गू ना त्याच्या फ्रेंड्सला मोबाईल दाखवायला गेला असेल. श्रीनिवास, तुझ्याकडे डुग्गूच्या फ्रेंड्सचा नंबर आहे का? मला काही फार माहित नाहीये. मी त्याला शोधायला जातो, बंधू मामाला सांगतो. श्रीनू थांब, आम्ही दोघी पण येतो. हो, एक मिनिट. हां क्युटीज, तुम्ही दोघी ना उद्या या, ठीक आहे? आपण उद्या कंटिन्यू करू. ओके, बाय बाय. हां होय. सर्वेश्वरा, डुग्गू जिथे कुठे असतात तिथे का सुखरूप ठेव. हो मेघना आंटी, हा डुग्गू अजून सापडलाच नाहीये. कुठे शोधायचं तेही समजत नाही. तो कुठल्या अडचणीत तर आला नसेल ना? किंवा त्याला कोणी किडनॅप वगैरे तर नाही ना केलं? कोणी कशाला करायला पाहिजे? तूच केलं असशील. तुझाच व्हिडिओ आहे ना त्याच्याकडे. हो मेघना आंटी, तुम्ही मला काय समजता हो? मी कशाला करू त्याला किडनॅप? का नाही म्हणजे कुणाला जीवानिशी मारण्यापेक्षा किडनॅप करणं थोडं सोपं आहे नाही का? काय ना चारू, मी पण कुणाला तरी कधीतरी किडनॅप केलं होतं, पण कधी त्याला जीवानिशी मारलं नाही. हो काय चाललंय तुमचं? इथे मला टेन्शन आलंय. मला मदत करायची सोडून तुम्ही मला टोमणे कसले मारताय? अगं तेच तर, तू का टेन्शन घेते? रिलॅक्स, त्यांचं ते बघून घेतील. तुला इतकं पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. उलट तो सापडला तर तू अडचणीत येशील. म्हणून देवाला प्रार्थना कर की डुग्गू कधीच सापडू दे नको. हो हो. माझ्या डुग्गूवर कुठलाही संकट येऊ देऊ नकोस देवा. जोपर्यंत माझा डुग्गू सुखरूप हे मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोवर मी तुका पाण्यातून बाहेर काढूच नाही. आज माझ्या श्रद्धेचो आणि तुझ्या देवत्वाचो पुन्हा एकदा कस लागू दे. माझे डुग्गू सुखरूप घरी परत आहे. लहान आहे तो, सुखरूप घरी परत आहे. उमा, काय हा डुग्गू? काय बोलत होता तुम्ही? काय झालं काय नक्की? उमा, डुग्गू काय आहे? उमा बोला ना, काय हा डुग्गू? काय झाला काय? डुग्गू खयच सापडत नाही. म्हणजे सगळीकडे त्याला शोधलं पण खयच सापडत नाही. श्रीनू, बंधू भाऊ आणि कांदा भाऊजी गेले त्याला शोधू, पण
काय भेटत नाही तो. मग खरंच खूप भीती वाटू लागली. तो सुखरूप असतात ना? कोणतं संकट तर आलं नसत ना त्याच्यावर? नाही काय नाही, तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा. हा मी बघते काय ते. मंजू आत्या, अगं रडू नकोस ना. ते गेलेत ना शोधायला त्याला, मग सापडेल डुग्गू. काही नाही होणार त्याला. हं? जर तो सापडला तर खूप काही होऊ शकतं. म्हणजे खूप काही होऊ शकतं म्हणजे? म्हणजे अगं जर तो सापडला तर तुम्ही त्याला जाब विचारणार ना. आणि मग बंधू काका किंवा तुम्ही त्याला फटके पण द्याल. चारू, अगं आता डुग्गू सापडणं जास्त महत्वाचं आहे. तुला शोधायला गेला होता ना तो, मग कुठे गेलाय तो? नुसता जीवाला घोर लागलाय माझ्या. हो ना. डुग्गू. मंजू, मंजू बाहेर ये. मंजू. म्हणजे त्या दादा तुला हाक मारतात. दादा दादा आता चिडतील. घरात एवढी सगळी माणसं असताना पुराकडे लक्ष नाही देता आलं तुम्हाला. रागावतील. अगं पण त्यांना काय करायचंय? त्यांचाही कोणीतरी लागतो. अरे यार, हा डुग्गू सापडला तरी वैताग, नाही सापडला तरी टेन्शन. जाऊ दे, बाहेर दादा काय म्हणतायत ते बघूया. दादा, काय झालं मंजू? डुगू काय हा? तू घरात नाही आहे, सापडत नाही असं समजला माका. कोणी घरात काय ते का बोलला काय? तू ओरडलीस? अगं बोल ना. कधीपासून सापडत नाहीये तो? दादा, डुग्गू सकाळपासून सापडत नाही, कुठे गेला माहित नाही. हे कांता भाऊजी, श्रीनू, निशी, ओवी सगळे गेले त्याला बघायला. पण अजून कोणाचा काही पत्ता नाही, कोणाचा काही फोन आला नाहीये. अहो डुग्गू. बंधू काय डुगू? दादा, तुझ्या सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो पण कुठेच नाही भेटला तो. दादा मामा गावातला कानाकोपरा शोधला पण डुग्गूचा कुठेच पत्ता लागत नाही. नक्कीच काहीतरी गडबड हा. आपल्याला ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला पाहिजे. हो, चला 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 चला. काय काय चला चला काय काय झालं काय? हा कसली एवढी गडबड चालू आ? नाही नाही म्हणजे मी घराच्या बाहेर काय गेलंय तर तुम्ही इकडे स्नेह संमेलनच भरवलंस. ही घरातून नाक वर करून गेलेली माणसा नाक मुठीत धरून परत येली की काय?
हे लाले जास्त बोलू नकोस हा. जास्त आगाऊपणा केलास ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही सांगून ठेवतोय. अरे घरात काय चाललंय, तुझं काय चाललंय, प्रत्येक वेळेला तुझ्या तोंडाने वटवट सुरूच ठेवली पाहिजे काय? हो प्रसंग काय असतात ना तर असान ते हा. पण आधी माका सांगा, इथे माझ्या घरासमोर गाव कशा गोळा केलास? लाली तुला कधी अक्कल येणार आहे ग? अगं घरातलं मूल सापडत नाहीये, जीव कासावीस होणारच ना. आणि घरातल्या सगळ्या मुलांना दादा आणि उमा वहिनींनी एवढा जीव लावलाय तर त्यांना काळजी वाटणारच ना. हा हा, ही दोघा एवढा जीव लावतात की सख्या आई बापसापासून पोरांका दूर करतात. आई काय आई? थांब सिनो. अरे इथे एक एक सेकंद महत्वाचा आहे. उगीच वेळ वाया घालवायला नको. चला